अयोध्येमध्ये जवळपास 500 वर्षांनंतर श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे। मात्र आता देशामध्ये जर वातावरण बघितलं तर देशातलं सगळं वातावरण राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी रामाचे भव्य अशाच्या मूर्ती ज्या आहेत त्या सुद्धा बनताना दिसतात आहे। नागपूरमध्ये सुद्धा अशा प्रकारे मूर्तिकारांकडे ह्या मूर्ती बनताना आपल्याला पाहायला मिळते आहे। लोकांकडून त्यांच्याकडे ऑर्डर येत आहे, कारण आतापर्यंत देवी देवतांच्या मूर्त्या किंवा गणेशजीच्या आणि देवीची मूर्ती बनवल्या जात होत्या, मात्र रामाची मूर्ती जी आहे ती आता बनवली जात आहे आणि या मोठ्या मोठ्या मूर्ती 22 तारखेच्या दृष्टिकोनातून तयार केल्या जात आहे। एकंदर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते की किती विशाल अशी ही जवळपास म्हणजे 12 फुटाच्या जवळपास ही मूर्ती जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। एक ना 2 मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि मूर्तिकारांकडे अनेक ऑर्डर सुद्धा याचे आलेले आहे आणि त्यांचं काम सुद्धा जोरात सुरू झाल्याचं एकंदर पाहायला मिळते आहे। नेमकं का मूर्तींची मागणी वाढत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मनोज बिंड आपल्यासोबत मूर्तिकार आहेत। भाऊ, काय सांगाल, आतापर्यंत जर आपण बघितलं तर गणपती बाप्पा किंवा देवीच्या मूर्त्या आपण बनवत आलो आहे, परंतु यावर्षी जरा राममय वातावरण आहे आणि श्रीरामाच्या मूर्त्या यावर्षी 2024ला खरं आनंदाची बातमी आहे की 500 वर्षानंतर आपल्याला राम मंदिर बनलेलं आहे आणि त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्यानिमित्त आम्हाला एक रोजगार पण मिळालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता की याआधी आम्ही सगळ्या देवतांच्या मूर्त्या बनवत होतो, पण अयोध्याचं राम मंदिर जे बनवून आलेलं आहे त्यानिमित्त आम्हाला भरपूर रामाचे ऑर्डर येत आहे आणि एक आनंदाची बातमी आहे की ह्यानिमित्त आम्हाला एक रोजगार मिळत आहे। एकंदर ज्याप्रमाणे देशभरामध्ये राममय असं वातावरण झालेलं आहे, तुमच्याकडे येणारे ऑर्डर सुद्धा अशाच भावनिक स्वरूपाने येतात? हो, यावर्षी तर म्हणजे रामाची सगळ्यात जास्त डिमांड आहे आणि वेळ कमी असल्यामुळे सध्या आम्ही काम कमी घेतलेलं आहे, पण येणाऱ्या वर्षाला ते आपले रामाचे भरपूर डिमांड राहील। या ठिकाणी तुम्ही 2 मूर्ती साकारलेल्या दिसते आहे, मोठ्या मूर्ती दिसते आहे, कशा प्रकारे ह्या साकारलेल्या आहे? अगदी हुबेहूब अशा मूर्त्या वाटतात। दरवर्षी तर आम्ही रामाच्या मूर्त्या बनवतो, पण यावर्षी काहीतरी वेगळं त्यांचं हास्यचित्र वगैरे, म्हणजे ज्या प्रकारे आम्हाला सांगितलं होतं ग्राहकांनी की आपल्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हवं आणि अयोध्यात जे आता बालरूप आणि ते वनवासातनं आल्यावर जो दिवाळी सण साजरा करणार आहे आणि त्या थीमवरती आपण ही रामाची मूर्ती बनवलेली आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या या रामाच्या मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी साकारल्या जात आहे आणि एक प्रकारे राममय वातावरण जे आहे ते सर्वत्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।